क्लर्क 2013 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 आहे. तर त्यांच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता आपल्या माहिती आहे क्रमवार ज्या समसंख्या असतात पहा, क्रमवार समसंख्या असतात, क्रमवार विषम संख्या असतात आणि क्रमवार नैसर्गिक संख्या असतात. ज्यावेळेस नैसर्गिक संख्या असतील, कोणत्या? नैसर्गिक, फक्त नैसर्गिक, त्या क्रमसंख्या x, x अधिक 1, x अधिक 2 अशा एक एक एकने वाढवायच्या. पहिली संख्या x मानायची आणि पुढल्या संख्या एक एकने वाढवायच्या. पण सम आणि विषम असतील तर x मानलं तर 2, 4, 6 अशा वाढवायच्या. सम असल्या तर तसेच वाढवायच्या बरं का, आणि विषम असलं तसेच वाढवायच्या. कारण समसंख्या असो नाही तर विषम संख्या असो, त्यामध्ये 2-2चा फरक असतो. त्यामुळे पहिली समसंख्या आपण x मानली, पुढचे होणार x अधिक 2, त्याच्या पुढचे x अधिक 4, त्याच्या पुढचे x अधिक 6 अशा 2-2 वाढवायच्या. आणि विषम असलं पण तसं करायचं. काय काय विद्यार्थी काय करतात, पहिली विषम संख्या x मानू, दुसरी x अधिक 3, x अधिक 7, x अधिक अशा, म्हणजे त्यांना असं वाटतं की विषम संख्या वाढवायची म्हणजे विषमने वाढवायचं. तसं काय नाही. संख्या सम असू ना तर विषम असू, त्या 2-2च वाढवायच्या. ध्यान ठेवा. मग असं म्हणायचं, पहिली म्हणजे सर्वात लहान असणार आहे, पहिली समसंख्या x मानू, म्हणून त्या 4 क्रमवार समसंख्या बरोबर पहा, त्या 4 क्रमवार समसंख्या कोणत्या होणार आहेत मग? पहिली x, पुढचे x अधिक 2, x अधिक 4 आणि x अधिक 6 अशा त्या 4 संख्या होणार. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 आहे. ह्यांची सरासरी किती आहे? 27 आहे. मग सरासरी 27 आहे. पहा आता, सरासरी 27 आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की नाही, सरासरी आपण कशी काढतो? तर सरासरी काढताना दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि त्याला किती संख्या त्याने भागायचं. म्हणजे x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 भागिले 4, 4 ने भागायचं. त्यांची जी बेरीज आहे ना त्याला 4 ने भागायचं. बरोबर, त्याचं उत्तर काय आलं मग? 27 आलं. म्हणून x x x x यांची आपण बेरीज केली. x ने 2x, 3 ने 4x, 4x अधिक 4 2 6, 6 6 12 छेद 4 बरोबर काय आलं? 27. पहा, 1 2 3 4 वेळा x आहे 4x, 2 4 2 6 6 12, 4 4 भागिले का नाही, तिकडे गुणिले होणार. मग असं उत्तर होणार आहे 4x अधिक 12 27 चोक 108. म्हणून 4x बरोबर 108 वजा 12. उत्तर किती होणार बघा बरे. 4x बरोबर 108 मधून 12 वजा करायचे, उत्तर आले 96. म्हणून x बरोबर 96 भागिले 4, 4 दुने 8, 4 24 उत्तर आलं. 24 सर्वात लहान संख्या 24 आली. सर्वात लहान 24, त्याच्यापेक्षा मोठी 26, 28 ती अशा त्या संख्या होणार. आणि त्यांची सरासरी मग 27 येईल. सर्वात लहान संख्या कोणती आली मग? 24 आली. म्हणजे 24 ही सर्वात लहान, त्याच्यापेक्षा मोठी 26, त्याच्यापेक्षा मोठी 28, त्याच्यापेक्षा मोठी 30 होणार. अशा त्या 4 संख्या असणार आहेत. पहा काय करायचं, फक्त पहिली संख्या x मानायची आणि त्याच्या पुढच्या संख्या 2-2 ने वाढवायच्या असं तेवढ्या. 4 असल्यामुळे 4 लिहिल्या, 3 असल्यावर 3च लिहायच्या, 2 असल्यावर 2 लिहायच्या, 5 असल्यावर आपण अजून एक संख्या वाढवली असती, 1 अधिक 8 मांडली असती, असं करायचं. आणि जितक्या संख्या असेल त्याला तेवढ्या संख्येने बघायचं. 1 2 3 4 4 संख्या आहेत, 4 ने बघायचं. 5 संख्या असत्या 5 ने बघायचं, 6 ने बघायचं, असं त्याने बघायचं, सरासरी काढायची. इथं बघा 4 भागिले तिकडे गुणले करायचा आणि अधिकचे वजा करायचे, गुणलेचे भागिले करायचं. आपण नेहमीप्रमाणे आपण नेहमी सोडवतो शाळेत समीकरण सोडवायचं.